संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू कसे बनले? मित्रांनो, मराठा आरक्षणाचा लढा गेल्या 1 वर्षामध्ये अत्यंत वेगळ्या पातळीला आणि उच्च लेवलला जाऊन पोहोचला होता. मराठा आरक्षणाचा लढा गेल्या खूप दशकापासून जरी चालू असला, अगदी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील असतील, स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, या सर्वांनी मराठा आरक्षणाचा लढा चालवला होता. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाच्या लढ्यासाठी एकवटला गेला. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या या लढाईमध्ये अत्यंत कष्ट होतं, परिश्रम होतं. समाजाप्रतीची जी मनोजदादांची भावना होती, त्या भावनेवरती समाज एक झाला. कारण 10-10 दिवस सलग 3-3, 5, 4-4, 5-5 वेळा एखादा माणूस उपाशी राहून जर आमरण उपोषण करत असेल, तर त्या माणसाची समाजाप्रतीची भावना आणि आपुलकी काय असेल हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि या लढाईमध्ये खूप जण एकत्र आले, खूप जणांनी सपोर्ट केला, तर काही जणांनी विरोधसुद्धा केला. परंतु मराठा समाजामधीलच पुढाऱ्यांची मात्र त्यावेळेस गच्छंती झाली. मराठा समाजांच्या पुढाऱ्यांनी आजपर्यंत राजकारणासाठी समाजाची पोळी भाजलेले हे सुद्धा नाकारून चालणार नाही. कारण जर का मराठा समाजाला आरक्षणच पाहिजे होतं, तर या मराठा समाजाचे जे संसदेत, विधानसभेत आमदार, मंत्री म्हणून काम करत होते, त्यांनी ठरवलं असतं तर केव्हाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं. कारण जवळजवळ 60-65% महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मराठा समाज प्रतिनिधित्व करतो. परंतु महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा असे 2 गट झालेले आहेत. प्रस्थापित मराठा हा फक्त 5%च आहे आणि 95% विस्थापित मराठा आहे, जो मागासलेला आहे, जो संघर्षाच्या आगीत होरपळतोय, ज्याला न रोजगार आहे, ना व्यवसाय आहे, ना मोठी शेती आहे. आणि या 95% विस्थापित मराठ्यांचं नेतृत्व म्हणून मनोजदादा पुढे आले. परंतु याच्यामध्ये बीडमधील एक तरुण असा होता, ज्याचं या आरक्षणाच्या लढाईमध्ये अगदी काही समाजकंटकांनी त्यांची घरं जाळून टाकली. मराठा समाजानेच ही घरं जाळली, असं सुद्धा नॅरेशन सेट करण्यात आलं. परंतु एक तरुण असा होता आमदार, जो या सर्व गोष्टीवरती कोणत्याही प्रकारचा विश्वास न टाकता मराठा समाजासाठी प्रत्येक वेळेस रस्त्यावरती उतरला, वेळप्रसंगी उन्हात उतरून मनोजदादांच्या पाठीशी राहिला. आणि त्याच तरुण लढवय्या आमदारांचं नाव म्हणजे संदीप भैया क्षीरसागर. मित्रांनो, बीड विधानसभेचे 2019 साली निवडून आलेले आमदार, फर्स्ट टर्मचे आमदार म्हणजे संदीप भैया. वयाच्या 36व्या वर्षी आमदार म्हणून ते विधानसभेमध्ये गेले. अगदी तेली समाजाचे असलेले संदीप भैया अगदी 500 सुद्धा मतदान त्यांचं बीड विधानसभेमध्ये त्यांच्या समाजाचं नाही आहे. परंतु त्यांना मराठा समाजानं किंवा इतर समाजाने सुद्धा मदत करून निवडून दिलं होतं. परंतु 2024ला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत झाला. बीड विधानसभेमध्ये सर्वाधिक जवळजवळ 60% इतका मराठा समाजाचं प्राबल्य आहे. त्या ठिकाणी कोणाला आमदार म्हणून निवडून द्यायचं हे मराठा समाजच ठरवतो. आणि यावेळेस मात्र मराठा समाजाची मतं कुठेही न विखुरता, कोणत्याही इतर नेत्याच्या मागं न जाता मनोज जरांगे पाटील बोलतील तसंच त्यांनी तोरण बांधण्याचं ठरवलं होतं. कोणत्याही न्यूज चॅनलवरचे व्हिडिओ आपण पाहत होतो, तेव्हा असं लक्षात होत होतं की पत्रकार ज्यावेळेस प्रश्न विचारत होते, दादा तुमचं मतदान कोणाला, त्यावरती अतिशय जबरदस्त उत्तर येत होते, अजून मनोजदादांचा आदेश यायचा आहे, दादा ठरवतील तसंच. इतका प्रचंड विश्वास आणि इतका एक झालेला समाज मनोजदादांनी संदीप भाईंच्या पाठीशी घालण्याचं कारण नक्कीच त्या ताकदीच असणार आहे आणि होतच. जात कोणतीही न बघता मराठा समाजासाठी आरक्षणासाठी विधानसभा असेल, विधान भवनात असेल, बाहेर असेल, प्रत्येक ठिकाणी गाऱ्हाण मांडणारा, आव्हान करणारा, लढणारा आमदार म्हणून संदीप भाईची ओळख झाली होती. मनोजदादांनी म्हणूनच अगदी संतोष अण्णांच्या हत्येनंतरचे जे निषेध मोर्चे निघाले, त्याच्यामध्ये सुद्धा संदीप भाईंचा प्रामाणिक लढवय्या विश्वासू आमदार म्हणून उल्लेख केला. कारण संदीप भाईंचं राजकारणच प्रामाणिक राहिलेलं आहे. संतोष अण्णांच्या हत्येनंतर ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायचा होता, त्या पद्धतीनं पाठपुरावा देखील संदीप भाईंनी केला. वेळप्रसंगी कोणताही फायदा तोटा न पाहता, वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करता संदीप भैयाने सर्व गोष्टींसाठी मराठा समाजासाठी संदीप भैयाने आपलं योगदान दिलेलं आहे. आणि हे योगदान बघताच संदीप भैया हे मनोजदादांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत, मराठा समाजाच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत. आणि विशेष म्हणजे संदीप भैयांच्या पत्नी ह्या मराठा समाजाच्या आहेत. त्या पुणे येथील
पुणे जिल्ह्यातील शिंदे हे त्यांचं आडनाव आहे. आणि मनोजदादांच्या प्रती विश्वास असणारा हा मावळा खऱ्या अर्थाने शिलेदार नक्कीच प्रामाणिक असल्यामुळंच मनोजदादांच्या गळ्यातील ताईत बनलेत आणि मराठा समाजाच्या अत्यंत विश्वासू बनलेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.